त्याला एवढं डोक्यावर घेतलं जातं. पण आमचा प्रत्येक सैनिक तिथं अत्यंत हालातीत अवस्थेमध्ये लढतो आणि त्यांच्या चरणी आणि यापूर्वी जे शहीद झाले त्यांच्या चरणी हा माझा भाग अर्पण. साधीशी गोष्ट आहे, नुसतेच सैनिक नाहीत तर आपल्या देशातले पोलीस सुद्धा तेवढेच सतर्क आहेत. आपण एखादा पोलीस काम करताना बघितलं की त्याला आपल्या डोक्यात लगेच त्याची प्रतिमा येते की तो पैसे खातो. पण ज्यावेळी त्याच्या वंशात तेव्हा कळे असं म्हणतात. तुम्ही एखाद्या पोलिसाच्या जागेवरती जाऊन काम करून पहा म्हणजे कळेल. त्याहीपेक्षा जेव्हा सैनिकाच्या जागी जाऊन पहा म्हणजे तुम्हाला कळेल. आपण घरामध्ये थंडीमध्ये अंगावरती गोधड्या घेऊन आरामशीर झोपतो, याला कारण एकमेव आहेत ते सैनिक. याहीपेक्षा गंमतशीर भाग असा आहे की जे सैनिक आमच्यासाठी काही करून गेलेत त्यांचं तर आम्हाला फार विस्मरण झाले. मी लहानपणापासून 2 माझ्या नजरेसमोर सैनिक मी पाहिलेत ज्यांना मी लहानपणापासून पाहतोय. ते पहिले म्हणजे सबाजी ताबाजी गोरे. हे सबाजी गोरेंनी आतापर्यंत जेवढ्या लढाया झाल्यात तेवढ्या लढाया, आता त्यांचं वय जवळजवळ 75-80च्या घरात आहे, पण इतक्या लढाया लढल्यात. अत्यंत शिस्तबद्ध हा व्यक्ती. त्याचबरोबर दुसरे नारायण नामदेव वाखारे. नारायण नामदेव वाखारेंचं वैशिष्ट्य काय, ते माझ्या संपर्कात आहेत, पाहण्यात आहेत. त्यांनी जवळजवळ 35 वेळा पॅराशूट मधून उड्या घेतलेल्या आहेत. आणि चायना बरोबर ज्यात युद्ध झालं होतं तेव्हा ह्या वाखाऱ्यांना जवळजवळ 1.5 महिना कैदेमध्ये राहावं लागलं होतं. अत्यंत विचित्र हाल या सैनिकांचे, या वाखाऱ्यांचे त्या छळ छावणीमध्ये केले गेले. त्यांच्या पायाला सुद्धा गोळ्या लागल्याच्या जखमा आहेत. असे हे आमचे हिरो आहेत. हे हिरो उपेक्षित आहेत. आजही त्यांच्याकडे कोणी सन्मानाने त्या दृष्टीने बघत नाही. आजचा हा कार्यक्रम त्या तमाम हिरोंना जे देशासाठी लढतात, 26 जानेवारीच्या निमित्ताने साम टीव्हीच्या वतीनं आणि महाराष्ट्र कॉलिंगच्या वतीनं या सर्व सैनिकांच्या चरणी आजचा भाग अर्पण. नक्कीच सर, तुम्ही खूपच चांगला हे केलेलं आहे. आजचा आपण भाग जो केलेला आहे समर्पित, ते नक्कीच कौतुकास्पद आहे. आपला आजचा विषय वास्तुशास्त्र आणि पैसा. आपण तुमच्याकडे येणार होतो पण तत्पूर्वी आपल्याला मध्य प्रदेशमधून फोन आलेला आहे. प्रतिभाताई आहेत आपल्यासोबत सध्या. बोला प्रतिभाताई, तुमचा प्रश्न विचारा. मला हे विचारायचं होतं सर की आपण जे सांगता की कोणत्या साईडला अलमारी वगैरे असावी, सेफ ठेवावी, तर ते कोणत्या साईडला ठेवायची हे तुम्ही सांगू शकता का? आणि तुमचं जे आनंदी वास्तू म्हणून कॅलेंडर आहे ते फक्त जुलैपर्यंतच येते का, जानेवारी ते जुलै? तर मी विकत घेतलं तर ते मला ते जानेवारी ते जुलैपर्यंतच मिळालं. नाही, काहीतरी चुकीचं म्हणजे मिसप्रिंट तुमच्याकडे आलेली आहे. तर तुम्ही ती तुमच्या विक्रेत्याकडनं बदलून घ्या. एखाद्या वेळेस आज लाखो प्रतींमध्ये ज्या वेळेस कॅलेंडर छापलं गेलंय त्यावेळेस एखाद्या वेळेस अशा पद्धतीने पानं लावताना मिसप्रिंट होण्याची शक्यता आहे. त्याबद्दल क्षमस्व. आणि नव्यानेच आम्ही या कॅलेंडरच्या व्यवसायात आल्यामुळं काही त्रुटी अजूनही आमच्याकडे आहेत. त्या त्रुटी आता पुढच्या काही काळामध्ये त्या रिपेअर करून घेऊ. कॅलेंडर हे पूर्ण 12 महिन्याचं आहे. चुकून नेमकी दुर्दैवाने ती परत तुमच्याकडे आलेली, ती तुम्ही बदलून घ्या. तुम्हाला जर ती बदलून नाही मिळाली तर मी पोस्टाने स्वतः जातीने ती तुम्हाला पाठवून देईल. याशिवाय तुम्ही जर अँड्रॉइड ऍप्लिकेशन वापरत असाल म्हणजे मोबाईल फोन, तर अँड्रॉइड वरती तुम्ही आनंदी वास्तू कॅलेंडर जर टाईप केलं प्ले स्टोअर मध्ये जाऊन तर तुम्ही ते डाउनलोडही करून घेऊ शकता. पण जुलैपर्यंत हे पूर्ण 12 महिन्याचं कॅलेंडर आहे. किंबहुना हे कॅलेंडर बरीच लोक काय करतात की सुरुवातीला म्हणजे जानेवारी पर्यंतच घेतात. तर असं न करता हे कॅलेंडर तुम्ही मे जून पर्यंत घेऊ शकता. त्याचं कारण असं की हे तारखांसाठीचं कॅलेंडर नाही तर हे वास्तुविषयक माहितीसाठीचं कॅलेंडर आहे. तुम्हाला सर्वात जास्तीत जास्त माहिती या कॅलेंडरच्या मागच्या पानांवरती मिळणार आहे. तारखांसाठी इतर कॅलेंडर आहेतच पण वास्तुविषयक माहितीसाठी तुम्ही हे कॅलेंडर अजूनही घेऊ शकता. ते संग्रही ठेवण्यासारखं आहे. राहिला प्रश्न तुमचा दुसरा की अलमारी कुठे ठेवावी. असं म्हणतात की वास्तूच्या उत्तर भागात उत्तरेकडे तोंड करून अलमारी किंवा पैशाचं कपाट ठेवावं. म्हणजे तुम्ही जेव्हा पैसे ठेवता तेव्हा तुमचं तोंड हे दक्षिणेकडे झालं पाहिजे आणि कपाटाचं तोंड हे उत्तरेकडे उघडलं पाहिजे. म्हणजे पैसे ठेवताना तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून ठेवाल आणि कपाटाचं जे तोंड आहे ते मात्र उत्तरेकडे उघडेल. उत्तरेचे उत्तर भाग म्हणजे वायव्य जी खोली आहे, म्हणजे समजा पूर्ण चौकोनी जर घर आपण ठरलं, नैऋत्याला एक खोली आहे, वायव्याला एक खोली आहे, म्हणजे उत्तरेकडची जी खोली आहे त्या खोलीच्या नैऋत्य कोपऱ्यात उत्तरेकडून तुम्ही पैशाचं कपाट ठेवू शकता. ज्या मंडळींनी अजूनही कॅलेंडर घेतलेलं नाही अशा मंडळींनी जरूर कॅलेंडर घ्या. तुम्ही म्हणाल आता जवळजवळ 20-22 तारीख आली आणि त्या कॅलेंडरचा उपयोग होणार नाही असं नाहीये. त्याच्या मागचा मॅटर हा तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहे. आणि ज्या कोणाला चुकून असं जर कॅलेंडर गेला असेल तर त्यांनी ते विक्रेत्याकडनं बदलून घ्यावं. नक्कीच. आपण आज वास्तुशास्त्र आणि पैसा या विषयावर चर्चा करतोय. आपल्याला ठाण्यावरनं फोन आलेला आहे. आपल्यासोबत प्रतिभा आहेत. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार गुरुजी. बोला. नमस्कार. नमस्कार. नैऋत्य माझ्या मुलीच्या घरी भाड्याचं घर आहे
आणि नैऋत्य दिशेला पाण्याची टाकी आहे, तर ती काही पाण्याची टाकी बदलता येत नाहीये गुरुजी. त्यासाठी काही उपाय आहे का? आणि स्फटिकाचं श्रीयंत्र आणि हे वापरावं का? तुम्ही काय देतात ते श्रीयंत्र आणि दुसरं मेरू श्रीयंत्र पिरामिड. हा, स्फटिकाचं वापरावं ठेवावं का घरामध्ये? आणि नैऋत्यला पाण्याची टाकी तर त्याच्यासाठी काही उपाय आहेत का? ते हलवता येत नाहीये. बरं, किती जागा पुढे शिल्लक आहे प्रतिभाताई? त्या टाकीच्या पुढे आणखीन किती जागा शिल्लक आहे? नाहीये, टाकीच्या पुढे किचन कट्टा आहे गुरुजी. घराच्या आतच टाकी आहे काही नैऋत्य? हा, घराच्या आतच पाण्याची टाकी आणि भाड्याचं घर असल्यामुळे तिथे. अच्छा, म्हणजे घर भाड्याचं आहे, मग घर बदलू पण शकतो ना आपण? हा, पण सध्या बदलता येत नाही कारण तिथे लहान मुलगा तिथे सांभाळतात ना, म्हणून त्या गल्लीमध्ये. अच्छा, तात्पुरती त्याला तुम्हाला सोल्युशन हवंय? काही सजेशन? हा, प्रतिभाताई, खरं तर नैऋत्य कोपऱ्यामध्ये पाण्याची टाकी आणि घरामध्ये असणं, ते म्हणतात की त्यांचं किचन पण तिचं आहे, म्हणजे खूपच तापदायक आहे. विस्फोटापासून होणाऱ्या ज्या घटना असतात, गाठी येणे या सारखे त्रास किंवा सतत आजारपण किंवा मानसिक त्रास याच्यातून उद्भवू शकतात. खरं तर नैऋत्याची टाकी ही पूर्णपणे बंद करून टाकावी असाच नियम आहे, पण भाड्याचं घर असल्यामुळं घर मालकाचा तो निर्णय असेल, तुम्हाला काही करता येणार नाही. यासाठी तुम्ही नैऋत्य कोपऱ्यामध्ये जो कोपरा जिथे कॉर्नर आहे त्या ठिकाणी साधारण 50 किलो लोखंड आणि त्याला साधारण 1 ते 1.5 किलो लोहचुंबक चिकटून ते जर त्या कोपऱ्यात ठेवलं तर त्याचा उत्तम उपयोग होईल. याशिवाय त्या टाकीच्या वर जर तुम्ही क्रिस्टल बॉल टांगला, मी या ठिकाणी तुम्हाला एक क्रिस्टल दाखवतो, अशा पद्धतीचे काही क्रिस्टल्स असतात. आणि अनुश्री, सांगायची गंमत अशी की आपण एक प्रदर्शनही आता मुंबई भागामध्ये लावतोय. म्हणजे हे प्रदर्शन 25 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत आहे. 11 ते 6 या वेळेमध्ये आहे. सरस्वती प्रसाद 7वा मजला, शिवप्रसाद हॉटेल समोर, राम मारुती रोड, ठाणे पश्चिम या ठिकाणी हे प्रदर्शन लावलेलं आहे. किंबहुना आता तुम्ही माझा जो कार्यक्रम बघताय त्या कार्यक्रमाच्या खाली ती पट्टी येते, त्या स्क्रोलवरची त्याचा पूर्ण पत्ता आहे, त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही. तिथं पत्ता, फोन नंबर आहे. ज्या मंडळींना ठाण्यातल्या या प्रदर्शनात सहभागी होऊन या वस्तू बघायच्या असतील अशा मंडळींसाठी हे प्रदर्शन लावलेलं आहे. योगायोगाने प्रश्नही तसाच आलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचा जो क्रिस्टल बॉल असतो, क्रिस्टल बॉल हा अशा पद्धतीचा क्रिस्टल बॉल त्या टाकीच्या वर जर टांगून ठेवला तर तो बऱ्यापैकी त्या टाकीचे दोष न्यूट्रल करेल. किंबहुना हा क्रिस्टल बॉल नंतर आपण आपल्या दुसऱ्या घरात मुलांच्या अभ्यासाच्या जागी सुद्धा वापरू शकता. असे पुष्कळ सारे उपाय की ज्या उपायांच्या माध्यमातून ही टाकी तात्पुरती निर्दोष करता येईल, पण ही दोषपूर्णच आहे. बंद करणं हाच नियम आहे. जे घरमालक असतील ते जर ऐकत असतील हा कार्यक्रम तर त्यांनी ती टाकी बंद करावी. नक्कीच. तर वास्तुशास्त्र आणि पैसा या विषयावरची ही चर्चा महाराष्ट्र कॉलिंगमध्ये अशी सुरू राहणार आहे. इथे घेतोय एक छोटासा ब्रेक.